या कथेमागचा उद्देश एकच आहे, निराश मनाला पुन्हा उभे करण्याचा. अंधार कितीही गडद असला तरी उजेडाचा किरण कुठेतरी असतोच. हार मानण्याआधी एकदा विचार करा. कदाचित शेवट नव्हे, सुरुवात असेल. ही कथा आशेची ज्योत पेटवेल. फक्त मन उघडून ऐकणे गरजेचे. जर कथा मनाला स्पर्श करेल तर लाईक करून साथ द्या. सबस्क्राईब करून जोडलेले राहा. पुढील कथा चुकवू नका. तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. एक शेअर कोणाला वाचवू शकतो. ही गोष्ट कोणासाठी जीवनदायी ठरेल. चला मग सुरुवात करूया. रात्री उशिरा घरात शांतता होती, पण राकेशच्या मनात वादळ होते. खोलीत दिवा बंद, तरी जागा. खिडकीतून बाहेर अंधार दिसत होता. बहिणीचा दरवाजा मात्र बंद होता. आज ती दिवसभर शांत का होती? तिच्या डोळ्यात काही दडले होते. राकेशला काहीतरी चुकीचे जाणवत होते. ती नेहमी हसणारी बोलकी मुलगी आज अचानक एवढी गप्प का? तिने जेवणालाही हात लावला नव्हता. फोनवर कोणाशीही बोलली नव्हती. रात्री तिच्या खोलीत दिवा पेटला. काहीतरी लिहित बसली होती का? कागदावर अश्रूंचे डाग पडले होते. तिच्या मनात काय चालले होते? राकेश दरवाजाजवळ शांत उभा. आत जाण्याची हिंमत होत नव्हती. कदाचित ती ठीक असेल का, की काहीतरी मोठे घडणार होते? तिच्या टेबलावर एक पत्र दिसले. ते पत्र शेवटचे तर नव्हते. हात थरथरत होते. मन धडधडत होतं. तो क्षण आयुष्य बदलणार होता. पत्रात काही शब्द अस्पष्ट दिसले. मला माफ करा असे लिहिले होते. मी खूप थकले आहे. जगणे आता जड झाले होते. कोणी माझे ऐकले नाही. मी सर्वांसाठी ओझे आहे. राकेशच्या डोळ्यात अश्रू दाटले. हे सगळे त्याला दिसलेच नाही. तो स्वतःच्या संघर्षात हरवला. बहिणीची वेदना ओळखली नव्हती. ती नेहमी त्याला धीर देत. आज तिच्यासाठी कोण उभे राहणार? तो दरवाजा उघडायला धावला. खोली मात्र रिकामी आढळली. खिडकी उघडी पडलेली. हवा थंड आणि शांत होती. ती कुठे गेली असेल? आता छतावर उभी असेल का? रस्त्यावर एकटी चालली असेल की एखाद्या धोकादायक निर्णयात? राकेश धावत बाहेर पडला. हृदय जोरात धडधडत होते. प्रत्येक क्षण भीती वाढवत होता. तो स्वतःला दोष देत होता. गच्चीवर थंड वारा वाहत चंद्रप्रकाशात एक आकृती उभी. तीच होती का? त्याची बहीण. ती काठावर उभी राहिली का? तिच्या मनात शेवटचा विचार, जग संपवण्याचा निर्णय झाला का? राकेशने हळू आवाज दिला. बहिणीने मागे वळून पाहिले. तिच्या डोळ्यात वेदना होत्या, पण रागही दडलेला दिसला. तू मला कधी ऐकले नाहीस, ती शांतपणे म्हणाली. मी नेहमी तुझी ताकद बनले, पण माझी कमजोरी कोणाला कळली? मी हसत राहिले सर्वांसाठी. आज मी आतून पूर्ण तुटले. राकेश शब्द शोधत उभा. तो दोषी असल्याची जाणीव. तो तिच्याजवळ हळू चालला. तिला धरून खाली बसला. जगणे इतके सोपे नाही, पण मरून प्रश्न सुटणार नाहीत. आपण दोघे मिळून लढू. हा अंधार कायमचा नसतो. ती शांतपणे ऐकत होती. कदाचित मनात वादळ होते, पण तिच्या डोळ्यात चमक, आशेची हलकी रेष दिसली. राकेशने तिचा हात घट्ट धरला. तू ओझे नाहीस, आधार आहेस. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. हे शब्द तिच्या मनाला भिडले. खरा ट्विस्ट इथे उलगडला. पत्र तिचे नव्हते, ते राकेशनेच लिहिले होते. स्वतःच्या वेदनांनी हरलेला होता. बहिणीने ते आधीच वाचले. ती त्याला वाचवायला उभी. तीच काठावर उभी नव्हती. तोच अंधारात हरवला होता. बहिणीने त्याला रोखले होते. त्याच्या हातातून पत्र घेतले. आज ती शांत नव्हती. ती त्याला समजावत होती.
तूच मला बळ देतोस. आज मी तुला बळ देईन. आपण दोघे हार मानणार नाही. जगाला दाखवू, उभे राहू. अंधाराच्या काठावर उभे असताना कधी कधी भूमिका बदलतात. ज्याला वाचवतो तोच वाचवतो. जीवन असेच वळण घेते. प्रश्न असा नव्हता कोण तुटले, प्रश्न होता कोण आधी बोलेल. उत्तर होते एकमेकांचा आधार. तिथेच आशेचा जन्म झाला. त्या रात्री दोघेही वाचले. एकाने दुसऱ्याला धरून ठेवले. सकाळी सूर्य नव्याने उगवला. मनात नवा विश्वास जागा. समस्या तशाच होत्या, पण लढायची ताकद वाढली. जिवंत राहणेच मोठा विजय. हार मानू नका, हे शिका. जर तुम्हीही अंधारात असाल तर लक्षात ठेवा ही कथा. तुम्ही एकटे नाही. जगात कोणीतरी तुमच्यासाठी उभा आहे. फक्त एकदा आवाज द्या. मन मोकळे करा. तुमची कथा अजून बाकी आहे. आशा कधीच संपत नाही.